की यंदाच्या वर्षी पाऊस महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व पडला. साधारणतः महाराष्ट्राचे जे जिल्हे दुष्काळाच्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि जिथं पाऊस पाणी याची कमतरता असते त्या जिल्ह्यांच्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांच्यावर आणि शेतकऱ्याच्या संसारावर झालेला आहे. आपण बघितलं की हल्ली या महिन्यामध्ये सोयाबीनचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. काही भागात कापूस घेतला जातो, अन्य पिकं घेतली जातात. पण त्याच्यामध्ये सोयाबीनचं पीक हे एक भरवशाचं पीक असतं. आणि अतिवृष्टीमुळे सोयाबीन किंवा बाकीच्या गोष्टी यांची वाढ झाली, पण फार दिवस वाफ्यामध्ये पाणी राहिलं आणि त्याच्यामुळं सोयाबीन किंवा अन्य पिकं ही कुजून गेली आणि कुजून गेल्याच्यामुळं त्याच्यापासून जे उत्पादन होतं ते शेतकऱ्याच्या हातात पडलेलं नाही, तो उद्ध्वस्त झालेला आहे. आपण दुष्काळ पाहिला, पण अशी अतिवृष्टी ही यापूर्वी कधी पाहिली नव्हती. आणि ही अतिवृष्टी साधारणतः ज्या जिल्ह्यामध्ये नेहमी कमी पाऊस असतो त्या जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टी आहे. त्याच्यामध्ये सोलापूर असेल, लातूर असेल, धाराशिव असेल, जालना असेल, औरंगाबाद, नांदेड, परभणी हे जिल्हे असतील किंवा अलीकडचे अगदी नगरमधला सुद्धा दक्षिण नगर आणि हे सगळे भाग असतील. या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. असं संकट ज्यावेळेला येतं त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे. पण त्या योजनेतून खाली राज्याच्या मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. दरवर्षी केंद्राकडून अशा स्थितीला मदत करायला जी योजना आहे त्याच्याचा लाभ घेऊन राज्यांनी अतिशय वेगानं पंचनामे करून घेणं आणि तातडीनं त्याला नुकसान भरपाई देणं या दोन गोष्टी करायची गरज आहे. आता ही नुकसान भरपाई कशाची? एक पीक, दोन गुरंढोरं आणि तिसरं जमीन वाहून गेली. पीक राहतं गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे, पण जमीन त्याच्यावरची माती ही जर वाहून गेली तर कायमचंच त्यातनं उत्पादन येण्याचा मार्ग हा थांबलेला जातो. आणि म्हणून यावेळची मदत ही निवड पंचनामे करून पीक गेलं म्हणून करून चालणार नाही. पिकाच्यासाठी मदत करावीच लागेल, पण जमिनीसाठी सुद्धा करावं लागेल. त्याबरोबर आनंद रस्ते ते उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यासाठी मदत करावं लागेल. आणि याबरोबर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.